सध्या महाराष्ट्रामधील लोकसभेचे 2 टप्पे पार पडले यशस्वीपणे. काही ठिकाणी मतदान हे पूर्णपणे झालं, काही ठिकाणी मतदान हे अर्ध्याहूनही कमी. काही ठिकाणी तर लोकांचं एकच म्हणणं स्पष्ट होतं, आता आम्ही वोटिंग कुणाला करायची. जर आम्ही काँग्रेसला वोटिंग केली तर काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये राहत नाहीत, तर ते नंतर भाजपमध्ये गेले तर करायचं काय. त्यामुळे काही लोकांनी मतदान केलंच नाही. मतदान करणं हा एक मूलभूत आपला अधिकार आहे आणि तो आपला हक्क सुद्धा आहे. पण ह्या गलिच्छ राजकारणामुळे काही लोक यापासून पाठ फिरवताना आपण बघत आहोत. आता ह्या 2 टप्प्यामध्ये जनतेचा कौल काय आहे? जनतेचा कौल हा खूप चिंताचा आहे. ते म्हणजे महायुती संदर्भामध्ये जास्त लोकांचा ओढ हा महायुतीला अजिबात नाही. कारण जे हवा दाखवायचा प्रयत्न होतो, ज्या हवा असतात, जे हवेची फुगे असतात, ते फुगे 4 जूनला नक्कीच फुटतील. पण त्यापूर्वी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीला आहे आणि काही ठिकाणी वंचितला पण आहे. पण या ठिकाणी वंचितवरती कुठली बळजबरी होते की काय महाराष्ट्रामध्ये, हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. बघा आता वंचित 2024 मध्ये 19 पेक्षा जास्त स्ट्रॉंग हा वंचित झालेला आहे. त्यामध्ये नांदेड लोकसभामध्ये वंचितचे जे भोशीकर होते उमेदवार, त्यांना अटक झाली होती काल. का? कारण त्यांच्या बूथवरती म्हणजे 150 पेक्षा जास्त बूथवरती त्यांच्या एजंटला मध्ये एंट्री दिली नाही. त्यांनी त्यावरती आरोप केले की बाबा नांदेडमध्ये भाजपनं आपलं वर्चस्व पूर्णपणे दाबून होतं आणि लोक वोट कुठे करतात, म्हणजे जेव्हा वोटिंग मशीन असते ती वोटिंग मशीन हे खिडकीजवळ ठेवल्या होत्या, असा आरोप आहे. आणि बाहेरून दबाव व्हायचा लोकांवरती की भाजपला वोटिंग करा, अशा गोष्टीच्या अफवा लोकांनी सांगितलेल्या आहेत. पण यामध्येच यांचा भोशीकरांचा आरोप होता की आम्हाला आमचे 150 एजंटांनी आतमध्ये येऊ दिले नाहीत, परिणामी यांचा चौकशी करावी निवडणूक आयोगाने, हा त्यांचा प्रश्न होता. आणि त्या विषयावरती बघा नांदेडचं नेमकं गणित काय आहे. नांदेडमध्ये 2019 मध्ये वातावरण हे चांगलं होतं वंचितचं, आणि 2024 मध्ये हा गेम चेंजर नांदेड असणार आहे. कारण नांदेडमध्ये मराठा आरक्षणामुळे सध्या महायुतीच्या उमेदवाराला मध्ये एंट्रीच नाही आणि या ठिकाणी महाविकास आघाडीला पण एंट्री नाही. म्हणजे दोन्हीही आघाड्यांना नांदेड मतदारसंघामध्ये एंट्री नव्हती. पण त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या वंचितला त्या ठिकाणी स्वागत व्हायचं गावागावामध्ये. तर या ठिकाणी हे लढत ही दुहेरी नसून ही लढत तिहेरी होती असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. आता या ठिकाणी वंचित नेमकं अस्तित्व काय असेल ते आपल्याला निकालालाच कळेल. पण त्या ठिकाणी मुस्लिम फॅक्टर खूप महत्त्वाचा असणार आहे. आता पुढला बघा मुद्दा आहे तो म्हणजे अकोला मतदारसंघाचा. अकोला मतदारसंघामध्ये 1999ला आंबेडकर होते, त्यानंतर डायरेक्टली 3-4 वेळेस आपले धोत्रे आले होते. 2024 मध्ये अनुप धोत्रे भाजपा, अभय पाटील महाविकास आघाडी काँग्रेस आणि त्याच्या विरोधामध्ये बाळासाहेब आंबेडकर, हे लढत तिहेरी. आणि अकोल्यामध्ये मुस्लिम फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. कारण मुस्लिम हा काँग्रेसकडेही खूप होता आणि तो मुस्लिम जर वंचितकडे वळाला पूर्णपणे तर या ठिकाणी थोडंसं गणित हे बसू शकतं 100% बाळासाहेबांचं. कारण मराठा आरक्षण फॅक्टर तिथं पाटलांनी आव्हान केलं जनतेला की आपल्याला निवडून आणायचं आहे आंबेडकरांना. हा एक जरांगे फॅक्टर असेल मराठा आरक्षणाचा. त्यानंतर मुस्लिम फॅक्टर, यामुळं एम फॅक्टर तो आहे, त्यामुळं वंचितचं सीट हे 100% बसू शकतं अकोल्यामध्ये, यामध्ये काही शंका नाही. पण त्या ठिकाणी बघा मुस्लिम समाजाचे जे पक्ष होता एमआयएमनं त्यांना वंचितला पाठिंबा दिला होता बिनशर्त अकोल्यामधून. आणि त्यांना असं वाटलं होतं की अकोल्यात आपण त्यांना पाठिंबा देत आहोत, याचा अर्थ आपल्याला इनडायरेक्टली पाठिंबा हा संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मिळेल. पण अशी गोष्टी घडली नाही. बघूया आपला मेन मुद्दा. आता आपला मुद्दा मेन आहे ते म्हणजे कालपासून एक न्यूज जास्ती फिरत आहे व्हॉट्सअपवरती, यूट्यूबवरती. ते न्यूज कुठली आहे की वंचितनं दगा दिला किंवा शह दिला ओवेसीला, एमआयएमला. ही न्यूज फार फिरत आहे. आता बघा आतापर्यंत संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण या ठिकाणी 2019 मध्ये वंचित आणि एमआयएमची युती होऊन एकदम मुस्लिम उमेदवार निवडून आले, इम्तियाज जलील. आणि इम्तियाज जलील या ठिकाणचे खासदार, मुस्लिम खासदार प्रथमतः संभाजीनगरमध्ये. आणि त्यानंतर वंचित युती तुटली
आणि आता MIM हा अलग लढतोय आणि वंचित हे अलग लढतात. आता दोन्हीही पक्ष अलग लढत आहेत. पण आतापर्यंत वंचितनं संभाजीनगरमध्ये उमेदवार जाहीर केला होता, पण त्याला AB फॉर्म दिला नव्हता. असं लोकांना असं वाटायचं की आता डायरेक्टली पाठिंबा ओवेसी दिलेला आहे अकोल्यामध्ये आंबेडकरांना, आता हाच पाठिंबा आंबेडकर देतील MIMला. पण अशा गोष्टी झाल्या नाहीत. कालच आंबेडकरांनी AB फॉर्म देऊन जे अफसर खान आहेत, अफसर खानला AB फॉर्म देऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे संभाजीनगरची. आता यातून काही लोकांची प्रतिक्रिया अशी आहे की या ठिकाणी MIMला धोका दिलेला आहे वंचितनं. काही लोक म्हणतात ही एक राजकीय खेळी असते, फक्त यामध्ये धोक्याचा वर कुठलाही विषय येत नाही. प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या यातून तो निवडणूक जिंकायचा प्रयत्न करत असतो, हा एक मुद्दा असतो. आता या ठिकाणी तुम्ही दोन गोष्टी समजून घ्या. आता वंचितला पाठिंबा दिलेला आहे अकोल्यामधून, पण प्रत्येक ठिकाणामधून वंचितला पाठिंबा दिलाय का MIMनं? दिला नाही. त्यामुळे ह्या गोष्टीला काय आपलं म्हणता येत नाही की हे धोका झाला, शह झाला, ह्या गोष्टी आपल्या ठिकाणी म्हणता येत नाही. त्यांनी स्वइच्छेनं त्यांना पाठिंबा दिलाय. त्यामध्ये एक शब्द आहे बिनशर्त, म्हणजे कुठलाही शर्त न धरता, कुठलीही शर्त न ठेवता वंचितला पाठिंबा दिलेला आहे MIMनं. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी आहेत ना, धोका दिला, शह दिला किंवा उपकार जाणले नाही, ह्या गोष्टी फालतू गोष्टी आहेत. या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही. कारण जर एकमेकांचं साथ द्यायचे असले असते तर या दोघांनी युती केली असती. त्यामुळे ह्या गोष्टीला कुठेही आम्ही पाठपुरावा करत नाही. आणि ज्या गोष्टी आहेत ते एक आपलं राजकारण असेल, राजकारणामध्ये गोष्टीकडे पाहावं, त्यामध्ये वैयक्तिक कुठलेही द्वेष किंवा कुठले वैयक्तिक काही लावून काही व्हायरल करायच्या गोष्टी करू नये. आता यानंतरच बघा वंचितकडनं एक आरोप व्हायला लागलाय. वंचितचे उमेदवार आता अकोला असेल, नांदेड असेल, जे काही मतदारसंघ आहेत, संभाजीनगर असेल, यामधून एक असा ग्राउंड सर्वे येतोय. तो सर्वे काय? कारण 2024 मध्ये ज्या प्रकारे पक्षाच्या मुठबांधण्या करून पक्ष मोठे झाले, ऑटोवाले आमदार झाले, चहावाले PM झाले, असेच जे मंत्री, मंत्री असतील, आमदार खासदार असतील, हे सामान्य लोक निवडून येते पक्षावर. पण त्यांनी एवढं देऊन पक्षानं ते पक्षाला बेईमान झाले म्हणा किंवा ते पक्ष सोडून आपल्या राजकीय बाहेर गेले. पण हाच प्रश्न मतदाराला पडतो. प्रश्न काय पडतो मतदाराला की जर आम्ही काँग्रेसला मतदान केलं किंवा आम्ही सेनेला मतदान केलं किंवा आम्ही राष्ट्रवादीला मतदान केलं, अशी पुढली कुठली गॅरंटी आहे की हे लोक परत तिकडे जाणार नाही? मग आम्ही मत त्यांना काय करायचं? बरोबर आहे ना. आता मागच्या वेळेस समजून घ्या, तुम्ही मतदान काँग्रेसला केलं, तुम्हाला काँग्रेसची विचारसरणी चांगली वाटायची, तुम्हाला विचार चांगले वाटायचे काँग्रेसचे, ते थीम चांगली वाटायची. पण तेच तुमचे आमदार खासदार आपला पक्ष सोडून बगावत करून त्यांनी भाजपचं घर स्वीकारलं. मग यावेळेस तुमचं जे मनाची भावना आहे, स्थिती आहे, काय असणार आहे? अरे आपण तर वोटिंग काँग्रेसला केली होती, पण आपला जो नेता होता तो पळून तिकडे गेला. म्हणजे आपली इच्छा नसताना आपलं वोट तिकडे जातंय. त्यामुळं त्या स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही वंचितला आमची पसंती आहे. आतापर्यंत दोन गोष्टी वंचितविषयी तुम्ही समजून घ्या. पहिली गोष्ट कुठली? त्यावेळेस आघाडी त्यावेळेस तरी बोलले होते की आपण महाविकास आघाडीला साथ देऊ, फक्त त्यांनी सांगावं की आम्ही निवडणुकानंतर भाजपशी जाऊन मिळणार नाही. पण यावरती त्यांनी चुप्पी साधली आणि त्यांनी कोणीही हे लिहून द्यायला तयार नव्हतं. याचा अर्थ काय? आणि दुसरं, आतापर्यंत भाजपला कट्टर हे वंचितच फक्त दिसतंय. वंचित फॅक्टर, वंचित एक आंबेडकरी चळवळ यामध्ये आपल्याला दिसते. बाकीच्या गोष्टी सर्वांना माहितीच आहेत. आता नेमक्या मित्रांनो ह्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी होत्या ह्या 2024च्या 2 टप्प्यामध्ये. हा ग्राउंड सर्वे आहे. हा ग्राउंड सर्वे दाखवतात वेगळा, पण हा ग्राउंड सर्वे खूप वेगळा आहे, खूप डिफरन्स आहे. यामध्ये महायुती सबसेल तोंडगशी पडणार आहे आणि विजय असणार आहे तो महाविकास आघाडी आणि वंचितचा विजय नक्कीच असणार आहे. पण याहूनही पुढील जे गोष्ट आहे ते म्हणजे विधानसभा. त्यामध्ये सर्वच धुरळाच उडणार आहे महाराष्ट्रामध्ये. धुरळ काय? जरांगे पाटलांना कालच सांगितलेलं आहे की आम्ही एका महिन्यापासून सुरुवात केली आहे विधानसभेच्या निवडणुकासाठी. आता आमची माघार नाही. म्हणजे विधानसभा हे महाराष्ट्रामध्ये नक्कीच वंचित आणि जरांगे पाटील गाजवणार हे मात्र नक्की. तुमचं एकूणच याविषयी मत काय आहे? तुम्हाला नेमकं वाटतं काय या विषयावरती? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ जास्त शेअर करत चला. नमस्कार.